नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपल्या दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात एक नवीन अपडेट आणि एक आनंदाची बातमी आहे। त्या बहिणींसाठी ज्यांचे की 1-2 हप्ते आले आहेत आणि अपात्र करण्यात आलेला आहे किंवा कुणाकुणाला नोंदणी झाली आहे पण नोंदणी झाल्यापासून एकही हप्ता आलेला नाहीये आणि कारण नसतानाही म्हणजे ते सगळ्या निकषात बसत होते तरीही त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आणि याचा जाबही कुठे विचारता येत नाही। तर अशाच महिलांसाठी अशाच लाडक्या बहिणींसाठी परत एकदा पडताळणी होत आहे आणि नेमकं कोणत्या प्रकारे ती पडताळणी होणार आहे त्यासाठी कुठं काय फॉर्म भरायचा आहे काय सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हा सर्व माता भगिनींना विनंती आहे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाअंतर्गत जी काही चाचणी आता किंवा पडताळणी सुरू झालेली आहे लाडक्या बहिणीच्या अपात्रताशी संदर्भात त्यामध्ये होतं काय की ओल्यासोबत सुकही जळलं जातं। तर अशाच प्रकारे ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना अपात्र करते वेळेस काही पात्र लाडक्या बहिणीही अपात्र झालेल्या आहेत म्हणजे विनाकारण ज्या सगळ्या निकषात बसत होत्या परंतु लॉटमध्ये त्याही अपात्र करण्यात आल्या होत्या आणि अशा लाडक्या बहिणी ज्यांना की 1 किंवा 2 हप्ते मिळाले होते किंवा जुलैपासून एकही हप्ता मिळालेला नाही, जुलैपर्यंत हप्ता मिळाला आहे त्यानंतर हप्ते मिळालेले नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणीची फेर तपासणी केली जाणार आहे। मग नेमकं ही फेर तपासणीसाठी तुम्हाला कुठं जाऊन फॉर्म भरायचा आहे का तर त्याबद्दल असं सांगण्यात आलं आहे की तुम्हाला कुठंच फॉर्म भरायचा नाही आहे किंवा कोणताही कॉल जर आला की तुमचा परत एकदा फॉर्म भरून देतो तर त्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे। तर त्यासाठी महिला व बालकल्याण विकास अंतर्गत एक मोहीम राबवली जाणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर कर्मचारी असतील अंगणवाडीचे त्यांच्यामार्फत तुमची पडताळणी केली जाईल। त्यासाठी त्यांच्यामार्फत तुम्हाला कॉल किंवा भेट दिली जाईल। त्यांच्या प्रश्नावली जी आहे त्यामध्ये तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्या नियमामध्ये आणि निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही जर कुठल्याही कारणामुळे अपात्र करण्यात आला असेल तर परत एकदा त्या लाडक्या बहिणींना पात्र हे करून घेण्यात येणार आहे। आणखी याबद्दल आणखी माहिती अशी आहे की तुम्हाला इतर कुठल्याही योजनेमध्ये किंवा दुसरीकडे कुठल्या संजय गांधी निराधार वगैरे यामध्ये जर लाभ भेटत असेल तर तुम्ही अपात्र झाला असाल परंतु कोणत्याही लाभ जर न घेता आणि तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही आहे, तुमच्या नावावर गाडी नाही आहे आणि एका राशन कार्डवरती किंवा एका घरात 2च महिला आहेत एवढं जर काही निकष तुमचे लागू असतील आणि तरी तुम्ही अपात्र असाल किंवा तुमचे हप्ते रुकले असतील तरी तुम्हाला परत एकदा चान्स मिळणार आहे पात्र करण्याचा आणि यासाठी अतिरिक्त कसलंही शुल्क लादलं जाणार नाही आहे। यासाठी कुठल्याही भूलतापांना किंवा कुठल्या एजंटगिरीला बळी न पडता महिला व बालकल्याण विकास अंतर्गत अंगणवाडी सेविकेमार्फत जी काही पडताळणी होणार आहे त्याला तुम्हाला सामोरे जायचं आहे आणि परत एकदा पात्र करून घ्यायचं आहे। आशा करूया ही जी काही मोहीम आहे यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्या पात्र होतील आणि त्यांना येणाऱ्या काळात लाभ हा मिळायला सुरुवात होईल। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय। परत एकदा विनंती आहे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।